दिले हे शेवटपर्यंत कळत होतं, ते ईव्हीएम मध्ये कळत नाहीये. आणि त्याच्यात आणखीन आता व्हीव्हीपॅट काढतायत. मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फार्स करता कशाला? निवडणुका न घेता सरळ घोषणा करून टाका ना. राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही. आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही. काँग्रेसने भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत. योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात, त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते त्यांनी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली. बघा, मला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोककल्याणकारी मार्गाकडे निघालेलो. त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत. शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही. ठीक आहे, पुढे त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? सर, तुम्ही इंडिया ब्लॉकचे पार्ट आहात. दोन्ही ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात. तर जेव्हा इंडिया ब्लॉकची बैठक होणार त्यात मी उत्तर दिले. नाही, पण त्यात म्हणजे ठीक आहे, पुढे हे होणार एक विषय जो अतिशय महत्वाचा आणि गाजतोय सकाळपासून तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल, पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलतो का? तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ